मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज पुन्हा ती दिसली वर्सोव्याच्या फिश मार्केटमध्ये, बरोबर त्याच ठिकाणी, डावीकडून तिसऱ्या ओळीत चौथी. आज तर तिने खास केवडा माळला होता केसांत. तिच्या भरगच्च आंबाड्यावरती चंद्रकोरीसारखा खुलून दिसणारा. मी पाहतच राहिलो. पाठीमागून मच्छी का पाणी म्हणत एक जाडजूड कोईन डोक्यावरती भली मोठी पाटी घेऊन झरा झरा चालत आली. मी तिला वाट करून दिली तरी रागाने माझ्यावरती वस्कन खेकसत म्हणाली, "काय र, आवर्षीन उभा राहिलायस वाट मंदी?" हो असं म्हणत मी काढता पाय घेतला. वर्सोव्याचं मच्छी मार्केट म्हणजे अगदी इतर मच्छी बाजारांसारखंच. सर्वत्र पाणीच पाणी साठलेलं. ओल्या टोपल्यांत बर्फ ठेवून मासे साठवलेले. टोपलीच्या पुढे मोठ्या पांढऱ्या रंगाच्या बोर्डावरती माशांचे वाटे लावलेले. कुठे बोंबील, कुठे म्हावरं, कोळंबी, निवटे, पापलेट, हलवा, सरंगे, बांगडे, मांदेळी आणि चिंबोरी असेच कितीतरी माशांचे प्रकार. समोर हुज्जत घालून भाव कमी करणारी गिऱ्हाईकं. आणि पाणी काय बघतो दादा, एकदम ताजी हाय, घे हा वाटा, म्हणून ठसकेबाज आवाजात गिऱ्हाईकाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत वाटे कोंबणाऱ्या निरनिराळ्या आकारांच्या आणि वयांच्या कोळणी. कोणी जुन्या पद्धतीच्या नऊवारी लुगड्यांमध्ये, तर कोणी तरुण मुली स्कर्ट ब्लाऊज नाहीतर रंगीबेरंगी फ्रॉक्समध्ये. त्यातून टोपल्यांच्या मधून तोंड घालणारी मांजरं हाकलत नाहीतर वाट्यांवरती पुन्हा पुन्हा पाणी टाकून मच्छी ताजी ठेवीत. सर्व राज्यच माशांचं आणि त्या मत्स्यगंधांचं. पण वर्सोव्याच्या मार्केटमध्ये ती आहे हाच तो फरक. मी अगदी एके दिवशी सकाळी सहज म्हणून कधी नव्हे तो मासे आणायला गेलो आणि अचानक तिला पाहिलं. एखाद्यावरती मोहिनी घालून खेचत जावं तसा अक्षरशः मी तिच्याकडे खेचलाच गेलो. तिच्या अप्रतिम लावण्याकडे टक लावून पाहत राहिलो. आणि काय देऊ साहेब, पापलेट घ्या जोडी, एकदम मस्त आहे, 50 रुपये जोडी, पण तुम्हाला म्हणून 40 लावते, ती माझ्याकडे डोळ्याला डोळा लावून पाहत म्हणाली. पण माझं पापलेटकडे लक्षच नव्हतं. माझ्यातला कलाकार केव्हाच जागा झाला होता. हिचा फ्रंट क्लोजअप तितका छान येणार नाही, पण जरा उजवीकडून अँगल घेतला तर माय गॉड, व्हॉट अ ब्युटी. खरोखर हिचा उजवा साइड क्लोजअप फॅन्टॅस्टिक येईल आणि फिगरही काय अफलातून आहे. ओ साहेब, पापलेट देऊ का? एखाद्या स्पेल खाली असावं तशी ती हातातली पिशवी पुढे केली. पापलेटच्या जोडीचे व्यवस्थित खवले काढून धारदार कोयत्याने तिने छानपैकी तुकडे केले. पण माझी नजर मात्र तिच्या अनुपम लावण्यावरतीच खिळली होती. पिशवीत पापलेट भरून तिने माझ्या हातात दिलं. माझी रोखलेली नजर तिला चमत्कारिक वाटली असावी. आजूबाजूच्या कोळणींना ती मोठ्याने म्हणाली, "बघतोय बघ कसा मेला रोखून." आणि मग मला दमात घेत म्हणाली, "ओ साहेब, 40 रुपये द्या की, धंद्याच्या टायमाला खोटी कला करतो." मी पैसे देऊन निघालो, पण सारखं तिच्याकडे वळून वळून बघण्याचा मोह आवरत नव्हता. त्या रात्री मला झोप आली नाही. डोळ्यांपुढून तिची ती सुडौल मूर्ती हलेच ना. सावळावर्ण, उंच स्लिम फिगर, तिच्या नऊवारीतून स्पष्ट दिसणारं पातळ पोट आणि कंबर, घट्ट नेसलेल्या लुगड्यामुळे तिचे सुडौल पाय नितंब अगदी व्यवस्थित शेपमध्ये दिसत होते. तिच्या हिरव्या जर्द साडीतून आणि कोपरापर्यंत लांब चौकड्यांच्या काळ्या ब्लाऊजमधून तिचं तारुण्य अगदी उतू जात होतं. कपाळावरती डिझायनर टिकली, डोक्यावरून मानेवरती घट्ट बांधलेला मोठा आंबाडा आणि त्यावरती माळलेला केवडा. त्या गलिच्छ मच्छी मार्केटच्या चिखलात उमललेलं फूलच जणू कमळाचं. मी बॅचलर आहे, एकटाच राहतो. मार्केटहून जवळच्याच एका इमारतीत टेरेसवरची एकच खोली, त्यातच एक केबिन बनवून डार्क रूम केले. बाकी सामान म्हणजे स्टोव, भांडी कुंडी एका टेबलावरती, त्याच्या खाली ठेवलेले धान्याचे डबे, मसाल्याच्या बाटल्या आणि अर्थातच दारूच्याही रिकाम्या बाटल्या.
टेरेस मालकाने फुकट वापरायला दिल्यामुळे माझी फोल्डिंग लोखंडी कॉट गादी उशीसकट उन्हातच तापून निघते. खोलीतल्या भिंतीवर असंख्य फोटोग्राफ्स, वेगवेगळ्या लाईव्ह मॉडेलचे, वेगवेगळ्या पोझेसमध्ये. त्याच गोमकाल्यात माझं वर्किंग टेबल, खुर्ची आणि एक जुनं लोखंडी कपाट, कपड्यांसाठी आणि कॅमेरे ठेवायला. त्या दिवशी आणलेले 2 पापलेट मला एकट्याला 2 दिवस पुरले असते. पण नेमका रात्री बॉबी परेरा बाटली घेऊन टपकला आणि विस्की बरोबर माझ्या पापलेटचा फन्ना उडाला. काय यार चंद्रा, आज एकदम एवढे पापलेट आणलेस? बॉबीने परात भरून तळलेले पापलेटचे खमंग वासाचे तुकडे पाहून विचारलं होतं. मग मी त्याला तिच्याबद्दल सगळं सांगितलं. विस्कीचा ग्लास संपवून खाली ठेवत बॉबी मान हलवत म्हणाला, चंद्रा, अरे त्या कोयनींच्या मागे लागू नकोस हा. कोयत्याने उभा चिरेल पापलेटसारखा उभा. बॉबी, मी त्या दृष्टीने नाही रे पाहिलं तिच्याकडे. आय नो यार, पण तिला थोडाच कळणार आहे तुझा आर्टिस्टिक अँगल. तिला थोडंच माहितीये की चंद्रहास सारंग हा एक जबरदस्त कल्पनाशक्तीचा फोटोग्राफर आहे. काही म्हण यार, पण मला तिचं फोटो सेशन करायचंच आहे. त्याशिवाय मला राहवणारच नाही. छोड दो यार. त्या पोरी फार स्वाभिमानी आणि मेहनती असतात. तिचा चांगला माशांचा धंदा सोडून ती काय मॉडेल म्हणून तुझ्या कॅमेऱ्यापुढे उभी राहणार आहे? बॉबी, वर्सोव्यात तुझ्या ओळखी आहेत ना रे, मग ओळख काढ ना. मी तिच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांची परवानगी घेईन. पापलेटचा तुकडा दातांखाली काट्यांसकट चावत बॉबीने चोथा थुंकला. अख्खा कोळीवाडा जमा करेल तिचा बाप आणि जित्ता बाहेर नाही पडायचा असतो. बॉबी जेवण खाणं आटोपून पापलेटच्या काट्यांची पुरचुंडी गोळा करून कचरा पेटीत टाकायला निघाला आणि पुन्हा म्हणाला, चंद्रा, चांगला फ्रीलान्स फोटोग्राफर आहेस. छान चाललंय तुझं. कशाला नाही त्या फंदात पडतोयस रे? अरे तिच्यासारख्या 56 मॉडेल्स मिळतील. तुला तिच्या कॉस्ट्युम सारखे कपडे शिवून घ्यायचेत ना? मला सांग, मी देतो. नाही रे बॉबी, दुसऱ्या पोरींना तिच्यासारखे कपडे घालून तशी इमेज नाही येणार. तिच्यासारखी तीच आहे. देन गो टू हेल. बॉबी निघून गेल्यावरही खाटेवरती पडून मी तोच विचार करीत होतो. फोटोग्राफी हा माझा पोटापाण्याचा व्यवसाय असला तरी माझ्यात लपलेला एक आर्टिस्ट गप्प बसू देत नव्हता. आज आमच्या फील्डमध्ये लाईव्ह मॉडेलची जिवंत वाटणारी छायाचित्र टिपणारा म्हणून मला चांगला डिमांड आहे. स्टील फोटोग्राफीसाठी किंवा पोर्टफोलिओज बनवून घेण्यासाठी तरुण पोरींची रीग असते माझ्याकडे. पण त्यातल्या कोणालाच तिची नॅचरल इमेज प्रोजेक्ट नाही करता यायची. कॉटवरती पडून मी आकाशातल्या चंद्रकोरीकडे टक लावून पाहत होतो. ती म्हणजे चंद्रकोर आणि बाकीच्या मॉडेल्स म्हणजे नुसत्याच लुकलुकणाऱ्या चांदण्या, अशी कवी कल्पनाही डोक्यात येऊन गेली. तसा मी एखादी मुलगी फोटोजेनिक वाटली की सभ्यपणे तिला मॉडेलिंगबद्दल विचारत असे. माझ्या गबाळ्या झब्बा आणि जीन्सकडे, कोल्हापुरी चपलांकडे, वाढलेल्या दाढीकडे आणि विस्फारलेल्या केसांकडे, त्याशिवाय कळकट रंगाकडे आणि जाड भिंगांच्या जुनाट चष्म्याच्या फ्रेमकडे पाहून हा कोणीतरी वेडा असावा म्हणून बऱ्याच जणी दुर्लक्ष करीत. एक दोघींनी तर चप्पल हवी का रे मेल्या, अशीही भर रेल्वे स्टेशनवर विचारपूस केली होती. पण काही वेळा काही पोरींनी चांगला रिस्पॉन्स दिला होता. त्यातल्या एक दोघी आज जरी ओळख दाखवीत नसल्या तरी बऱ्यापैकी प्रसिद्धीला आल्या होत्या. आज सकाळी तिने केवढा माळलेला पाहून जीव अगदीच हरखून गेला होता. मुद्दाम 2-3 चक्रा मारल्या फिश मार्केटमध्ये. साधारणपणे दुपारी 1 नंतर मार्केटमधल्या कोळणी आपल्या न विकले गेलेले मासे बर्फात साठवून रिकाम्या पाट्या घेऊन निघताना मी पाहिलं होतं. मार्केट समोरच्या वर्सोवा मार्केटच्या बसस्टॉपवर विल्स नेव्हिकट हा माझा आवडता ब्रँड पीत उभा राहिलो. हळूहळू एक एक कोईन मार्केटमधून बाहेर पडू लागली तसा सिगारेट विझवत मी सरसावलो आणि ती दिसली घोळक्यातून मार्केटमधून बाहेर पडताना. डोक्यावरती ठेवलेली माशांची रिकामी टोपली, त्यात घरच्यांसाठी घेतलेली भाजी डोकावत होती. दोन्ही हात टोपलीला धरल्यामुळे आकर्षकपणे उभारलेली काया. माय गॉड, आत्ताच तिचा लॉंग शॉट घ्यावा का टेलिस्कोपिक गन लावून? नको, आता फार ब्राईटनेस आहे. मी लगेच कॅमेरा खांद्यावरून उतरवला. बसस्टॉपवरची माणसं आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागलीत, पण मी लक्षच दिलं नाही. माझं ऑब्जेक्ट समोरून चालत येत होतं
आणि माझं ऑब्जेक्टिव्ह होतं तिला माझ्या फिल्म्सवरती उतरवायचं. व्ह्यू फाइंडरला उजवा डोळा लावला. माझ्या पॅन्टेक्स फॉर 100 ह्या लाडक्या कॅमेऱ्यामधून तिला पाहिलं. टेलिस्कोपिक लेन्स ॲडजस्ट केली आणि तिच्यावरती लेन्स फोकस केली. ती घोळक्यातून गप्पा मारत हसत खेळत बसस्टॉपकडेच येत होती. रस्ता क्रॉस करायचा फक्त बाकी होता. ट्रॅफिक इतका होता की सारखी लेन्स फोडून वाहनं ये-जा करीत होतीत. पण वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. तिची जशी येईल तशी छबी टिपत वेड लागल्यासारखा मी भराभर क्लिक करीत गेलो. उन्हाच्या तिरपेमुळे तिच्या चेहऱ्यावरती टोपलीची मस्त शॅडो आली होती. अगदीच नॅचरल. 10-15 लाँग शॉट्स आणि क्लोजअप्स मारले आणि कॅमेरा बॅगेत टाकला. रस्ता क्रॉस करून ती बसस्टॉपवरती येऊन बसची वाट पाहत मैत्रिणींबरोबर थांबली. मी तिच्या पाठीमागेच होतो. जवळजवळ सगळा बसस्टॉपच तिच्या सौंदर्याकडे टक लावून पाहत होता. तिला कसं बोलवावं असा विचार करीत असतानाच वर्सोवा विलेजची डबल डेकर बस आली आणि झालेल्या धुमश्चक्रीत ती कधी निघून गेली ते बस गेल्यावरच कळलं. म्हटलं जाऊ दे, तिचे फोटो तरी येऊ देत, ते तिला दाखवूया आणि मगच ओळख करून घेऊ. तहानभूक हरपली होतीच. घरी जाऊन काहीतरी बनवायला हवं होतं. पण आता तिचे फोटो डेव्हलप केल्याखेरीज चैन पडणार नव्हता. भराभर चालत गल्लीतून आमच्या बिल्डिंगमध्ये शिरलो. जिने चढून टेरेसवरती जातोय तोच जिन्यामध्ये ठाण मांडून सीमा बसलेली. सीमा म्हणजे एक सुंदर फॅशन डिझायनर होती. मॉडेलिंगसाठी एकदम लेटेस्ट कॉस्ट्युम्स डिझाईन करायची ती. पूर्वी एकेकाळी स्वतःच मॉडेल होती, पण लग्न वगैरे करून संसारात पडली आणि एकेकाळी फक्त फिगरला आवळणारे कपडे घालणारी सीमा आता मात्र जास्तीत जास्त ढगळ कपडे घालून वाढलेलं शरीर झाकायचा प्रयत्न करीत असे. पण लग्न झालं तरी कॉस्ट्युम्स डिझाईन करणं मात्र कमी झालं नव्हतं. निरनिराळे प्रयोग करून नवनवीन ड्रेसेस ती कल्पकतेने डिझाईन करायची. माझ्या अनेक मॉडेल्ससाठी तिने कित्येक वर्ष ड्रेसेस डिझाईन केल्यामुळे माझ्याशी तिची खास मैत्री होती. हाय चंद्रा, किती वेळ उन्हात भटकतोयस? गेला तासभर मी बसून आहे इथं. उठून उभी राहत सीमा म्हणाली. सॉरी हा सीमा, पण एका असाइनमेंटवरती गेलो होतो. दरवाजाचं कुलूप काढून तिला घरात घेत म्हटलं. ए बस ना. खुर्चीकडे हात करून मी म्हणालो. सीमाची खुर्चीत बसायची नेहमीची लकब होती. उलट बसायची, म्हणजे पाठीला पोट लावून दोन्ही पाय फाकून खुर्चीत बसायचं आणि पाठीवरती दोन्ही हात पसरून बोलायचं. ती तशीच बसली. बोल, काय म्हणतेस? बऱ्याच दिवसांनी आठवण झाली. मी तिच्या समोरच्या टेबलावरती कॅमेरा काढून ठेवत म्हटलं. काही नाही रे, सहजच. मोकळी होते आज. कामही नव्हतं, म्हणून म्हटलं तुझ्या हातचं आमलेट ब्रेड खाऊ. तुला कसं कळलं आज मी तेच खाणार आहे? ब्रह्मचारी व त्यातून आर्टिस्ट म्हणजे खाण्यापिण्यात जास्त वेळ न घालवता पोट भरण्यासाठी काय वेगळं खाणार? गुड. एक काम कर ना, बसल्या बसल्या कांद्या आणि मिरच्या कापून देशील का? मी तोपर्यंत बाकीची तयारी करतो. चंद्रा, ग्रेटच आहेस. कांद्या आणि मिरच्या मी चिरून द्यायचं, मग तू बाकीचं काय करणार? अंडीही मीच फोडते, फेसते आणि तव्यावरती टाकते की रे. खरं तर मी तुला सांगणार होतो सीमा, तू छान करतेस आमलेट. बरं बरं, मी करते, पण बियर वगैरे तरी आणतो वर. बियर आणि तू? मी आश्चर्याने विचारलं. का रे, घेऊ नये का? कॅलरीज सोड रे. मॉडेलिंग सोडल्यापासून कॅलरीज वगैरे काहीही बघत नाही मी, म्हणून तर अशी झाले गरगरीत. आपल्या गलिलठ्ठ देहाकडे पाहत ती म्हणाली. सीमा नेहमीच खादीचा मळकट रंगाचा झब्बा आणि सलवार घालायची. आजही तशीच आली होती. ओढणी कमरेला खोचून ती कामाला लागली आणि मी बियर आणायला मार्केटमध्ये पळालो. काय म्हणतंय कामकाज? सीमाने बियरचा मोठा घोट घेत म्हटलं. चाललंय आपलं काय फ्रीलान्स. मनात आलं की काम करायचं, नाहीतर आराम करायचा. तसं नाही रे चंद्रा, पण असाइनमेंट कसली चालली तुझी? खरं तर माझंच काम आहे. एका कोयणीचे फोटो काढले तिच्या नकळत. बियरचा ग्लास ओठांना लावीत सीमाने भुवया उंचावल्या. काय म्हणतोयस काय? हो ना. अगं तू तिला बघच एकदा. काय अप्रतिम फिगर आहे आणि चेहराही एकदम फोटोजेनिक. मग तिचं काय फोटो सेशन करणार आहेस? सीमा, मला ह्या कामी तुझी मदत हवे ग. बोल ना. तिला फोटो सेशनसाठी प्रवृत्त करायचं. काय आहे की मी तिला ओळखत नाही. तिच्या नकळत मी फोटो घेतलेत.
ते तिला मी दाखवले तर कदाचित ती चिडेल, पण तू जर तिला नीट समजावलंस तर. हां, साऊंड्स इंटरेस्टिंग. पण फोटो कधी डेव्हलप करणार आहेस? आत्ता लगेचच. तर मग आधी आमलेट ब्रेड हाणूया आणि मग सुरू कर तुझं काम. तोवर मी झोप काढते मस्तपैकी. सीमाने बिअरची अख्खी बाटली आरामात रिचवली आणि तव्यावरचं गरमागरम आमलेट दोघांना वाढलं. जेवण आटोपून मी डार्क रूममध्ये गेलो आणि कामाला लागलो. वा, फॅन्टॅस्टिक यार. तुझ्या चॉईसला तर दादच द्यायला हवी. सीमा तिच्या फोटोंकडे पाहत म्हणाली. आहे की नाही एक्स्ट्रा ऑर्डिनरी? प्रश्नच नाही, बिलकुल नाही. मग करणार ना माझ्यासाठी एवढं काम? वाय नॉट? तुझ्यासाठी काहीही तयार करायला होते की मी एकेकाळी. पण तूच. एनिवे, मी नक्की भेटेन तिला. कुठे भेटेल ती? मॉडेल असताना सीमा माझ्यावरती फिदा होती. माझ्यासाठी वाटेल त्या पोजेस द्यायला ती तयार असायची. पण मीच पुढे रिलेशन्स वाढवली नाहीत. असो, रोज सकाळी 9 पासून 1 पर्यंत असते ती वर्सोव्याच्या मार्केटला. ती संध्याकाळी दिसत नाही. बहुधा तिची आई बसते मासे विकायला तिच्याऐवजी. काय पण नॅचरल लूक आहे रे हा. कॉम्बिनेशन मस्त आहे. एके दिवशी हिट होईल ही पोरगी. असं वाटतंय ना गं तुला? ऑफकोर्स. तर मग ठरलं आपलं.